सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी माता पिता तयारी धन्य माता पिता तयारी धन्य माता पिता तयारी कुळी कन्या पुत्र होती देशातली कुळी कन्या पुत्र होती कुळी कन्या पुत्र होती देशातले कुळी कन्या पुत्र होती देशातली तयाचा हरीच्या वाटे भागवत करीती श्रवण भागवत करीती वा 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 भागवत करीती अखंड चिंतन विठोबा कुळी कन्या पुत्र होती कुळी कन्या पुत्र होती कुळी कन्या
हरी आपुलिया हित जो असे जागता आपुलिया हित जो असे जागता आपुलिया हित जो असे जागता आपुलिया हित जो असे बसलेल्यांनी हाताने टाळी वाजवायची. दुपारी भगवंताचं नाम घेतात. वाह 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 बारी 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 पकवाजे वाह पकवाजे हा बारी मिने करी हा लगी 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 हा अंगाचं वाह 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 चालू कर हा अंगाचं हा आवाज बारीक 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 वाह 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 टाळी टाळी बसलेले टाळी वाजवा वाह 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 टाळी 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 बारीक वाह 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 सावकाश छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर श्री संभाजी आपुलिया हिता जो असे जगता आपुलिया हिता जो असे जगता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैव पार नाही कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा विठ्ठल गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः।
तुझे अमृताचे पाय, तुझे अमृताचे पाय वाटे मस्तकी धरावे, इंच गिरीपंथी अप्पा भाऊ तुम्हा नित्य स्मरावे, महायोग पीठे तठे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजी करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता मस्तक हे पाया वरी, मस्तक हे पाया मस्तक हे पाया वरी, मस्तक हे पाया आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. आज या ठिकाणी प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू संत तुकाराम महाराज यांचा अवघ्या चार चरणाचा आपल्या आई वडिलांचं तसंच आपल्या मुला मुलींचं महत्व सांगणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार असा की ज्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही सगळे पाहुणे मंडळी वारकरी मंडळी जमलेलो आहोत ते कैलासवासी महादेव लक्ष्मण चव्हाण यांना आपल्यातून जाऊन 3 वर्ष झालेत आणि आज तृतीय पुण्यस्मरणाची सेवा आमच्या आदरणीय विजय महाराज यांच्या प्रेमापोटी माझ्याकडे आलेली आहे. त्यांच्या पाश्चात त्यांची पत्नी श्रीमती शोभा महादेव चव्हाण, त्यांच्या पाश्चात त्यांना 2 मुलं आहेत, राहुल महादेव चव्हाण, सूरज महादेव चव्हाण. मुली 2 आहेत, सौ ममता गणेश फाळके, सौ सुप्रिया अनिल दुर्गावळे. 2 सुना आहेत, संध्या राहुल चव्हाण, सौ पूजा सूरज चव्हाण आणि भरपूर मोठा असा नातवंडांचा परिवार आहे. चिरंजीव धनराज, भक्ती, आरती, रोशनी, शौर्य, ऋषभ, अनुष्का, विहान आणि ईश्वरी असा भरपूर मोठा परिवार आमच्या बाबांचा आहे. आणि बाबांना जाऊन आज 3 वर्ष झाली आणि आज 3ऱ्या वर्षाची सेवा तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी माझ्या वाटेला आलेली आहे. विठ्ठल वर्षश्राद्ध पुण्यस्मरण नेमकं कशासाठी करायचं असतो? लोक नावं ठेवतील म्हणून का? भाऊकी नावं ठेवेल म्हणून का? काय होतंय दादा? अच्छा, लोक नावं ठेवतील म्हणून, भाऊकी नावं ठेवतील म्हणून, पाहुणे रावळी नावं ठेवतील म्हणून का? अजिबात नाही. गेलेल्या जीवात्माला भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळावी आणि गेलेल्या दिवशी त्या जीवात्माच्या नावाने अन्नदान केलं किंवा संकीर्तनाचं नियोजन केलं तर त्या जीवाला भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळत असते. आणि जर दुसरा जन्म मिळाला तर नक्कीच पवित्र कुळात त्या आत्म्याचा जन्म होत असतो. आणि आई वडील नावाची व्यवस्था अशी आहे ना का जी जिवंतपणी आशीर्वाद देतेच देते, पण जी निघून गेल्यानंतरही आशीर्वाद देते त्याचं नाव आई वडील आहे. विठ्ठल आज त्यांच्या पाश्चात एवढा मोठा परिवार आहे आणि एवढ्या मोठ्या परिवारामध्ये सगळे आलेत, पाहुणे रावळे, आजी, बाबा, दाजी, काकी, ताई, चुलता, चुलती, मामा, मामी. पण दूर दूर पर्यंत ज्यांना नजर शोधते ते बाबा कुठं दिसत नाहीत, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. काही काही ठिकाणी मुलं म्हणतात की आमच्यासाठी आई वडिलांनी काय केलं, आणि काही काही ठिकाणी अशीही सुंदर मुलं बघायला मिळतात की जे वडील जाऊन सुद्धा 3ऱ्या वर्षाचं पुण्यस्मरण, वर्षश्राद्ध कटाकटी करतात माणसं, पण 3 वर्ष. काही काही ठिकाणी अशीही मुलं बघायला मिळतात की आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी काय केलं.
लक्षात घ्या, ज्यांना असं वाटतं ना की आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी काय केलं, आई आईच असते, आईचं प्रेम हे अनमोल आहे, विषयच नाही. पण ज्यांना असं वाटतं की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय केलंय, मी जन्माला आल्यानंतर मी शिकलो, मी नोकरी लागलो, तेव्हा मी एवढा मोठा परिसर कमवला, एवढी मोठी इस्टेट कमवली, एवढं मोठं घर बांधलं. पण लक्षात ठेवा, ज्यांना असं वाटतं ना की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केले, आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केले, लक्षात ठेवा, वडिलांनी सगळ्यात मोठी गोष्ट आपल्यासाठी केली ते म्हणजे आपल्याला त्यांचं नाव दिले. आणि ज्यांनी वडिलांचं नाव दिले, तुम्ही मला सांगा, प्रमाणे महाराजांचं पंची पंख बिना हत्ती दंत बिना नारी पुरुष बिना. आता ऐका, वेशा पुत्र पिता बिनहीना. महाराज म्हणतात वैश्येला मुलं होतील पण बाप सांगता येतो का हो? महाराजांचं सुंदर प्रमाणे, वेशा पुत्र पती बिनहीना वैसे प्राणी भजन बिना सुमिरण करी रे, सुमिरण करी रे, सुमिरण करी रे मेरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना. जसं पक्षाला पंखाशिवाय किंमत, उडू शकतो का हो पंखाशिवाय पक्षी? हत्तीला दाताशिवाय किंमत आहे का? अर्धाच दात आहे, पण किंमत कशामुळे? दातामुळे. तसंच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला किंमत हे वडिलांच्या नावामुळे आहे. वडिलांच्या नावाची किंमत वैश्याच्या मुलाला जाऊन विचारा, मरेपर्यंत वडिलांचं नाव लावता येत नाही. ज्यांना असं वाटतं ना की माझ्या आई वडिलांनी किंवा माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय केलं, त्यांनी हेच लक्षात ठेवा, वेशा पुत्र पिता बिनहीना. आपल्याला सगळ्यात मोठी देणगी दिली ना वडिलांनी, ती म्हणजे नाव दिलंय. आणि ज्यांच्या नावापुढे वडिलांचं नाव आहे ती ताठमानेने स्वाभिमानाने आयुष्यामध्ये जगतात. पण ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही जमलेलो आहोत ते मात्र कुठं दिसत नाही. ही सगळ्यात मोठी त्यांच्या कुटुंबियासाठी शोकांतिका आहे. पण लक्षात घ्या, माणूस गेला तरी माणूस कसा उरत असतो? कीर्ती रूपाने. उत्तमची उरे कीर्ती मागे. माणूस गेला तरी कीर्ती रूपाने उरत असतो. वर्ष शब्दाला कटाकटी माणसं येतील, पण पुण्यस्मरणाला तेही तिसऱ्या आणि तेही इतकी शक्य नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे की बनपुरी हे गाव सगळ्यात जास्त सोने चांदीसाठी प्रसिद्ध गाव आहे. म्हणजे इथं आलेली बरीचशीच माणसं कुठून, कर्नाटक, कुठून, म्हणजे जिथं जिथं त्यांचा व्यवसाय तिथून येत आहेत. म्हणजे ज्या अर्थी इतक्या दुरून सुद्धा माणसं यांच्यासाठी येत आहेत, त्या अर्थी ते नक्कीच अतिशय जास्त प्रेमळ असतील. आणि दुग्ध शर्करा योग असा आहे की मला कीर्तन आमच्या महाराजांनी दिलं, विजय महाराजांनी मला आजचं कीर्तन दिलं. पण आजचं कीर्तन हे आमच्याच पाहुण्या रावळ्यात हे मला काल रात्री कळालं. यांची सुनबाई आहे धाकटी का थोरली संध्या, ती माझी मावशी, म्हणजे माझ्या मावस बहिणीची मुलगी, मी तिची सख्खी मावस मावशी आहे, हे मला काल कळालं. त्याच्यामुळे अतिशय आनंद वाटतंय. कुटुंबामध्ये आता कीर्तन करण्याचा योग येईल. गावामध्ये काहीतरी अडचणी असल्यामुळं कीर्तनाला उशीर झाला, पण काळजी करू नका. 12:15च्या आत तुमच्या समोर चिंतन मांडण्याचा नक्की प्रयत्न करेल. विठ्ठल आपुली आहे जो असे जागता, आपुली आहे जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरेक वाट देवा. आपलं हित फक्त जन्माला येणं, मुलं जन्माला घालणं आणि मरून जाणं एवढंच नाही बरं का. महाराज म्हणतात की ज्याला आपलं हित कळतं ना त्याच्या कुळामध्ये पवित्र मुला मुलींचा जन्म होत असतो. आपलं हित म्हणजे फक्त जन्माला येणं, खाणं, शेती करणं, वाडी करणं अजिबात नाही. त्याचबरोबर मुलांना योग्य ते संस्कार दिले आणि जर भगवंताची ओढ लावली तर त्यांच्या कुळामध्ये पवित्र मुला मुलींचा जन्म होत असतो. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात एवढंच नाही, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाट देवा.
गीता भागवताचं पारायण ज्यांच्या घरामध्ये आहे, आळंदी पंढरपूरची वारी ज्यांच्या घरामध्ये आहे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ ज्यांच्या घरामध्ये, त्यांच्या कुळामध्ये पवित्र मुलामुलींचा जन्म होतो. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. महाराज म्हणतात की मला आशा तशांची नको देवा, मला आशांची सेवा घडू दे की ज्यांच्या घरामध्ये भगवंताचं चिंतन आहे, ज्यांच्या घरामध्ये लोकांवर लोकासारखं प्रेम केलं जातं, माणसावर माणसासारखं प्रेम केलं जातं. एवढंच नाही, ज्यांच्या कुळामध्ये गीता भागवताचं पारायण केलं जातं, ज्यांच्या कुळामध्ये अखंड आळंदी पंढरपूरची वारी आहे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, आशांची सेवा मला घडू दे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल आईवर सांगण्यासारखं भरपूर आहे आणि बऱ्याच कवींनी किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये आई रेखाटली गेली आहे, पण कुठं नाही कुठं बाप कमी रेखाटला गेलाय. पण बाप कळणं अतिशय जास्त गरजेचं आहे हो, अतिशय जास्त. ज्यावेळेस रामप्रभू वनवासाला निघाले होते, रामप्रभू वनवासाला निघाल्याच्या नंतर रामाला वनवास दिला कैकई मातेने, आणि कैकई मातेने वर कोपगृहामध्ये जाऊन बसली आणि वर मागितला. एका वरावर कुणाची गादी मागितली? भरताला गादी मागितली, आणि दुसऱ्या वरावर रामाला वनवास मागितला. आणि ज्या वेळेस ही गोष्ट रामाच्या आईला कळाली, कौसल्याला कळाली, त्यावेळेस कौसल्या मात्र डोळे गाळून रडून रडत होती. का तर माझा राम कुठं जाणार आहे? वनवासाला जाणार आहे. अतिशय शोक केला, अतिशय शोक केला की राम तू वनवासाला जाणार आहेस. गरम तेल कसं कानामध्ये ओतावं तसं कडकडीत कानामध्ये तेल ओतल्यासारखा भास झाला. राम तू जर गेलास ना रे तर मी जगू शकत नाही रे, मी मरून जाईल, मी जगूच शकत नाही, मला वेळ लागेल रे, तू येईपर्यंत मी मरून जाईल. असं करू नकोस रे रामा, तू जाऊ नकोस. पण रामाने सांगितलं की आई मला कैकईने वनवास मागितला आणि कौसल्या तू माझी आई आहेस. जर मी कैकईच्या वनवासाचा अपमान केला तर अख्ख्या कुळाचा रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पण वचन न जाई, ही रीत आहे आपल्या घराची. आणि जर मी त्या वनवासाला गेलो नाही तर माता कैकईचा अपमान आहे, आणि जर मी तुझं ऐकून इथे राहिलं तर माता कौशल्याचा अपमान आहे. आई काही जरी झालं तरी मला कुठं जावं लागणार आहे? वनवासाला जावं लागणार आहे. भरताकडे गेले. भरत म्हटले की ज्या मातेने तुला वनवास दिला त्या मातेचं आयुष्यभर तोंड बघणार नाही. एवढंच नाही, आत्ताच निघालो आणि तिला जीवे मारायसाठी भरत निघाला. त्यावेळेस रामप्रभू म्हणतात की स्त्री हत्येचं पातक हे ब्रह्म हत्येचं पातक असतं, तुला कुठंच सुटका मिळणार नाही, तू मात्र तिला हात लावू नको. म्हणून भरताने तिला श्राप दिला की इथून पुढं भरत वर्षामध्ये कुणाचंही नाव कैकई ठेवलं जाणार नाही. हाय का कुणाचं नाव कैकई? कुणाचंही नाही. कैकई असतील पण नाव नाहीये कैकईचं. मंथरा असतील, मंथरेचं नाव नाही. दुर्योधनाचं तरी नाव आहे का हो? अजिबात नाही. भरताने तो श्राप दिला होता का इथून पुढे भरत वर्षामध्ये तुझं नाव कुणी सुद्धा घेणार नाही किंवा कुणी सुद्धा ठेवणार नाही. शेवट ज्या वेळेस आपल्या वडिलांना भेटायला गेले ना रामप्रभू, राजा दशरथाला भेटायला गेले, दहाय मोकळून दशरथ राजा रडले की रामा माझ्या एका चुकीची शिक्षा तुला भोगावी लागते रे, माझ्या एका चुकीची शिक्षा तुला भोगावी लागते. पण काय करणार? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन ना जाई. जी आई आईच असते, आईसारखं प्रेम या जगामध्ये कोणीच करू शकत नाही. पण रामप्रभू माघारी येईपर्यंत कौसल्या माता जिवंत होत्या. पूर्ण शरीराचा विक्रोप झाला होता, केस विस्कटली होती, वेड लागलं होतं, पण फक्त आणि फक्त रामाच्या वियोगामध्ये अवघ्या काही दिवसामध्ये प्राण सोडणारा राजा दशरथ हा बाप होता. बरं का? आयुष्यामध्ये बापाची जागा कुणीच घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं बाप ज्यांचा जिवंत आहे आणि आई ज्यांची जिवंत आहे त्यांनी निष्पाप भावनेने आई वडिलांची सेवा करा. आम्ही वर्ष श्राद्धाच्या कीर्तनानिमित्त ठिकठिकाणी जात असतो. लोक आम्हाला विचारतात महाराज किती वर्ष करायचं, वर्ष श्राद्ध किती वर्ष करायचं? आम्ही विनोदाने सांगतो की बाबा रे जोपर्यंत तुझं नाव सातबाऱ्यावर आहे तोपर्यंत कर. ज्या दिवशी तुझं नाव सातबाऱ्यावरच जाईल ना त्या दिवशी मुलं ठरवतील काय करायचं ते. पण लक्षात ठेवा आपण जे पेरतो तेच उगवतो, त्याच्यामुळे चांगलं पेरलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही चांगलं पेराल चांगलं उगवेल. बाबा गेले पण बाबांच्या पाश्चात्यांची मुलं इतकी चांगली पेरलेत का 3रं वर्ष मी वर्ष श्राद्धाची कीर्तन केलेत बरं का महाराज. पुण्यतिथीचं ते बी 3ऱ्या अजिबात नाही करतच नाहीत माणसं वर्ष श्राद्ध. काही ठिकाणी तर माणसं म्हणतात की आमचे बाबा, आता माझं गुरुकुल आहे, आश्रम आहे आमचं, तिथं माणसं फोन करतात की वर्ष श्राद्ध आहे, आम्ही तुम्हाला पैसे पाठवतो, तुम्हीच जेवण बनवा, तुम्हीच जेवायला घाला, आम्हाला वेळ नाही,
आम्हाला वेळ नाही. वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. पैसा असतो पण समाधान नसतं, आणि ज्या घरामध्ये समाधान नसतं ना त्या घरामध्ये पैशाला किंमत काय आहे? शून्य आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला, ज्यांचे आई वडील जिवंत आहेत ना त्यांनी निष्पाप भावनेने आई वडिलांची सेवा करा. कारण की मी सुरुवातीला सांगितलं, आई वडील नावाची व्यवस्था जिवंत असताना तर आपल्या मुलांचं हित विचारच करत असते, पण जी स्वर्गामध्ये गेल्यानंतरही आपल्या लेकरा बाळांसाठी हात जोडत असते ना ती व्यवस्था म्हणजे फक्त आणि फक्त आई वडील आहेत. त्याच्यामुळे आई वडिलांची निष्पाप भावनेने सेवा करा. विठ्ठल संसारामधल्या प्रेमामध्ये रिव्हर्स गेअर आहे का हो? नाहीये ना रिव्हर्स गेअर संसारातल्या प्रेमामध्ये. समजा तुम्हाला तुमचं लग्न झालं, विवाह, आपण सुरुवातीपासून चर्चा करू. विवाह झाला, विवाह झाल्यानंतर प्रेम कुणावर जडतं? पत्नीवर. बरोबर, पत्नीवर जडतं. आणि समजा 2 वर्षांनी बाळ झालं तर बरोबर आहे का? चुकतंय का काही माझं? बाळावर जडतं. आता ते बाळ मोठं झालं आणि पुन्हा तुम्हाला आणखीन एक बाळ झालं, मग परत दुसऱ्या बाळावर. ती बाळं मोठी झाली आणि ती बाळं मोठी झाल्यानंतर त्यांचा विवाह झाला, त्यांचं प्रेम तुमच्यावर राहणार आहे का त्यांच्या बायकोवर? मग हे स्वीकारलं पाहिजे ना, हे स्वीकारलं पाहिजे. संसारातल्या प्रेमामध्ये रिवर्स नसतो. संसारातल्या एकाच प्रेमाला रिवर्स असतो, तो म्हणजे आई आणि वडील. बाकी कुठल्याच प्रेमाला रिवर्स नसतो. कारण की बघा, ज्यावेळेस लेकी माहेराला येतात ना, एखाद्या बापाला दिसत जरी नसेल ना तर नुसत्या चाहुलीवरून बाप ओळखतो का माझी लेक आली म्हणून. नुसत्या चाहुलीवरून, त्या हालचालीवरून, त्या पायातल्या पैंजणाच्या, त्या बांगड्यांच्या गंधावरून बाप ओळखत असतो कोण आलीये? माझी लेक आलीये. खरबडलेले हात ज्यावेळेस त्या लेकीच्या गालावर फिरतात ना त्यावेळेस 10 महिने 8 महिने नवऱ्याजवळ राहत असताना जो काही क्षीण आहे ना तो एका क्षणामध्ये बापाच्या पुढ्यामध्ये निघून जातो. जगाच्या पाठीवर बाप नावाची व्यवस्था मुलीच्या आयुष्यातनं निघून गेली ना, आयुष्यभर मुली पोरकी आहेत, आयुष्यभर. मग तुम्ही कितीही कमवा, कितीही तुमच्या घरामध्ये संपत्ती असू द्या, पण मुलीच्या आयुष्यातून बाप निघून गेला ना का सगळ्यात मोठी संपत्ती निघून जात असते. त्याच्यामुळं बाप नावाची व्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या बाप नावाच्या व्यवस्थेवर प्रेम केलं पाहिजे. आणि प्रेम करणं हे आपण शिकवलं पाहिजे. आपल्या मुलांना प्रेम करणं हे आपण शिकवलं पाहिजे. काही काही गावामध्ये आम्ही जातो, मुलांना म्हटलं ना का बाबा चला मुलांना पाठवा, कुठं? कीर्तनाला पाठवा. लहान लहान मुलांना आम्ही कीर्तनात, ही लहान लहानच मुले, लहान लहान मुलांना कीर्तनाला पाठवा. तर कुतूहलाने आई आणि वडील म्हणतात की आता त्याचं हे वय आहे का? आता त्याचं कशाचं वय आहे? कशाचं वय? आता त्याचं खायचं प्यायचं वय, आता त्याचं कीर्तन ऐकायचं वय नाही. मग आता जर त्यांनी कीर्तन ऐकायचं नाही तर कधी कीर्तन ऐकायचं? ज्यावेळेस वय ना वय निघून गेल्यानंतर कीर्तन ऐकायचं का? वयाच्या पहिल्या वर्षापासून. आता माणसाला कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य आहे, तेही देवाने हिरावून घेतलं. 60च्या आत विकेट. 60च्या पुढं जुनीच माणसं जगली. आता कोण 60च्या पुढे जगू शकत नाही, अजिबात जगू शकत नाही. 10 वर्षापासून 100 वर्षापर्यंत प्रत्येक वर्षामध्ये आपली वेगवेगळे आपल्या मागे व्याधी लागत असतात. प्रत्येक. रामदास स्वामी लग्नातनं पळून गेले, माणसाने नावं ठेवली. रामदास स्वामी कुठे गेले? लग्नातनं पळून गेले. त्या काळामध्ये नवरदेव लग्नातनं पळून गेला तर त्या नवरीसोबत आयुष्यभर कोण लग्न करत नव्हतं. त्या काळातला विषय. रामदास स्वामी लग्नातनं पळून गेले, पण रामदास स्वामींच्या कानावर फक्त एकच शब्द पडला, सावधान. पडलाय तुमच्या कानावर? सावधान नावाचा शब्द पडला आणि त्यांच्या लक्षात आलं ब्राह्मण म्हणजे साक्षात देव आहे, आणि ज्या अर्थी देव सावधान म्हणतो त्या अर्थी पुढे काय आहे? धोका आहे. नवरी कशी आहे? काळी आहे, गोरी? पहिली मंगलाष्टिका काय होती? दृष्टादृष्ट वधूवरानं करणे. बरोबर आहे का? दृष्टादृष्ट वधूवरानं करणे, दोघी करावी उभी, अंतर पताके धरा, कुटवर धरा, पाग बाशिंगाच्या वर धरा. का? तर नवराने आणि नवरीने एकमेकांकडे बघितलं नाही पाहिजे. ज्यावेळेस कपाळावर अक्षता पडतील तेव्हाच नवरा नवरी एकमेकांकडे बघाल. आता आहे कधी परंपरा? आता नवरा नवरी हात धरून एकमेकांच्या सोबत. जुन्या परंपरा कुणी मोडीत काढल्या? आपणच मोडीत काढले ना. दृष्टादृष्ट वधूवरांना करणे, दोघे करावी उभी. का? तर त्याच्या मागे शास्त्र आहे. लग्नाच्या आधी नवऱ्याने नवरदेवाला बघायचं नसते, नवरीने नवरदेवाला बघायचं नसते, आणि पहिले एकमेकांना न बघता विवाह ठरत होते. आता एकमेकांना बघून महिनाभर ओळख करून विवाह ठरतायत. म्हणजे कुठंतरी हिंदू धर्म संस्कृती आपण काळाच्या पडद्याआड घेऊन चाललोय. असो, तो माझा भाग नाही, पण महाराज म्हणतायत की सावधान ज्या अर्थी ब्राह्मण म्हणतात त्या अर्थी पुढे काय आहे? धोका आहे. घोड्याला टाच मारले, निघून गेले आणि अभ्यास केला
की ब्राह्मण काका सावधान म्हटले त्या अर्थी पुढे काय आहे, धोका आहे. बरं ते सावधान का म्हटले, म्हणजे विवाह झाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये पत्नी येणार आहे, पत्नी आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये मुलं येणार आहेत, मुलं आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये सुना नातवंड येणार आहेत, आपण म्हातारे होणार आहोत, आपल्या मागं प्रपंच लागणार आहे, आपल्या मागं आणा लागणार आहे. मग भगवंताची भक्ती करायची तरी कधी, असं रामदास स्वामींना प्रश्न पडला. आणि रामदास स्वामींनी सुंदर असा अभंग लिहिला, सावधान. प्रत्येकाने त्या वर्षामध्ये जा आणि अनुभव घ्या की आपल्या आयुष्यामध्ये ह्या वर्षामध्ये असंच घडलंय का. सुंदर अभंग आहे महाराजाचा. महाराज म्हणतात, सावधान 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, मग अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होती दारा पुत्रे मागे हिंडती. दारा म्हणजे बायको आणि मुलं. 30 वर्ष झाल्यावर फिरतात का बायका पोरं माग, कधी करायचा परमार्थ. 30 वर्ष होती दारा पुत्रे मागे हिंडती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली डोळा 40शी आली, 40 वर्ष झाली डोळा 40शी आली, डोळ्यास बुरळ पडली कैशी दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती. हलतात का, कधी करायचा परमार्थ. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. साठीची बुद्धी नाटी, मग हाता आली काठी, वसवस लागे पाटी त्यासी हसती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. जलबीन मछली जैसी, जीव होतो का साविसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. आता वर्ष झाली 90, बोलवेना एकही शब्द, स्त्री पुत्र म्हणे आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा तो गेला. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा तो गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा वर्षामध्ये ठेवून बघा, हेच मागं लागतं. माणसाने परमार्थाचं सांगितलेलं ऐकत जा, कारण की त्याच्यामध्ये काय आहे, समाधान आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जन्माला यायचंय ना, पुन्हा जन्माला यायचंय, पुन्हा मरायचंय, पुन्हा जन्माला यायचंय, पुन्हा मरायचंय. जन्माला नेमकं कशासाठी यायचंय हो, कशासाठी यायचंय? दुःखासी कारण जन्म घ्यावा, दुःखासी कारण
बरं का. सुख भोगायसाठी कुणीही या जगामध्ये जन्माला आलं नाही. दुःख भोगायसाठीच जन्माला यायचंय. सुखी राहणं वेगळं आणि समाधानी राहणं वेगळं. पैसा सुखी ठेवतो पण समाधानी ठेवत नाही. समाधानी फक्त भगवंताचं नाव ठेवतं. आणि ज्याला समाधानी राहायचंय त्याला आपलं हित कळलं पाहिजे. आणि ज्याला आपलं हित कळतं त्याच्या कुळामध्ये अतिशय चांगलं आणि समाधानी आयुष्य जगणारे माणसं मिळतात. आपलं हित कशात आहे? अभंगाच्या प्रथम चरणात. आपली हित जो असे जागता, 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 आपली हित जो असे जागता. आणि ज्या वेळेस आपलं हित कळतं त्यावेळेस कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. पण आपलं कसं माहितीये का? तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. आपलं आपल्याकडेच आहे पण आपल्याला त्याचं किंमत कळत नाही. सांगू तुम्हाला उदाहरण. बघा, आयुष्यामध्ये सुखी कोण आहे हो? जगी सर्व सुखी असा कोण आहे? आणि विचारी म्हणा तूच शोधून पाहे. आपल्या मनाला विचारा कोण सुखी आहे. पण हल्ली उलट झाले. शुगर, बीपी, हार्ट अटॅक, मुतखडा बरेच रोग आलेत. पण माझा असा अंदाज आहे की त्या रोगामुळे माणसं कमी दुःखी आहेत पण ह्याचं चांगलं होतंय म्हणून जास्त दुःखी आहेत. बरोबर आहे ना? त्या रोगामुळे त्रस्त माणसं 20-30% असतील पण उरलेली जी 60-70% लोक येतात ती त्याचं चांगलं होतंय म्हणून दुःखी आहेत. पण लक्षात ठेवा, इतरांच्या सुखामध्ये आपलं सुख मांडलं पाहिजे. आणि ज्यावेळेस इतरांच्या सुखामध्ये आपण आपलं सुख मांडतो त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही. पण तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे. बरं, दुःख किरकोळ येतो. काय दुःख आहे? नवरा भांडतो, पहिलं दुःख. नवरा दारू पितो, दुसरं दुःख. पोरगा नीट बोलत नाही, तिसरं दुःख. सून नीट सांभाळत नाही, चौथं दुःख. पैसे कमी पडतायत, पाचवं दुःख. ह्याच्या पलीकडे काय दुःख आहे सांगा मला? या जगामध्ये याच्या पलीकडे काहीच दुःख नाहीये. हेच दुःख आहे. मग आता मला नवरा नीट सांभाळत नाही किंवा नवरा दारू पितो किंवा सून नीट सांभाळत नाही. मग खेड्यापेड्यातली माणसं कुठं जातात हो त्याची चौकशी लावायला? तुमच्याकडं आहे का काही पद्धत तशी? इथं आहे का काही पद्धत? देवऋषाकडे जातात का तुमच्याकडं? जातात. काही काही हसतात त्या जात असतील, ज्या नाही हसत त्या नाही जात असतील. असो, मला त्यांना नावं नाही ठेवायची. पण तिथं गेल्याच्या नंतर काय त्रास आहे? काय नाही, नवरा भांडतोय. काय करतोय नवरा? नवरा दारू पितोय. बरं ठीक आहे, चालतंय, असू दे. मग काय? असं असं कर, पंचरंगी धागा त्याच्यामध्ये ताईत गळ्यामध्ये घाल. काय कुणाचं देणं बिणं असेल ते सुखी होईल. मी म्हणते असेल त्याच्यामध्ये काही ताकद. महिना 1.5 महिना आरामशीर बास, फरक पडला मला, सुखी. परत सून भांडायला लागली, परत नवरा दारू प्यायला लागला. आता कुठं जायचं? देवऋषी संपला ना. मग आता हिंदू धर्म संस्कृतीमध्ये ज्याला देव मानलं जातं ते ब्राह्मणाकडे जायचं. ब्राह्मण मग म्हणतात की बाबा तुमच्या घरामध्ये कोण ऍक्सिडेंट होऊन मेलंय का? तुमच्या घरामध्ये कोणी जळून मेलंय का? तुमच्या घरामध्ये कोणी विष पिऊन मेलंय का? तुमच्या घरामध्ये कोणी आत्महत्या केली का? प्रत्येक घरात एक तरी नमुना असो असतो का जो असा मरतो मागच्याला का? प्रत्येक घरामध्ये हो आहे. मग त्या आत्म्याचा तुम्हाला त्रास. मग काय करावं लागेल? मग तुम्हाला काय करावं लागेल? नारायण नागबळी करावं लागेल. कुठे जावं लागेल? तीर्थावर जावं लागेल. मग परिस्थितीप्रमाणे खर्च 20, 30, 40 अगदी लाखापर्यंत. ब्राह्मण म्हणजे साक्षात देव आहे. त्यांच्या मंत्रांमध्ये एवढी मोठी ताकद असते की वर्षभर तो वरात येणार